मंदिर आहे. हा, ही जुनी मूर्ती राधाकृष्णाची. राधाकृष्णाची जुनी मूर्ती आहे. बरोबर. आणि हे झाड पिंपळाचं हा 16व्या शतकात नकाशात होतं. बर ते वटल्यावर परत आणि मुळ्या सुटल्या. बर बर बर. आणि इथं शिलालेख आहे. ही पाली भाषा 12व्या शतकातली मूर्ती. आपण या ठिकाणी बघू शकतो 12व्या शतकातली ही पाली भाषा लिहिलेली आहे. इथं नमस्कार करताना सुद्धा एक देव दिसतात. आणि जगन्नाथाला नमस्कार असा आहे साष्टांग. आणि इथं नमस्कार जगन्नाथांचा या ठिकाणी आहे. साष्टांग नमस्कार यो घालतात. नंदी पुरातन नंदी. नंदी पण आपण या ठिकाणी बघू शकतो जवळच आहे. आणि हे सुदर्शन चक्र. हे आहे सुदर्शन चक्र. ते गरुड खांबाच्या माग दाखवा किती गरुड खांबाच्या मागे. या सगळ्या देव वगैरे हे जे आहेत हे या ठिकाणी या गरुड खांबाचे या ठिकाणी होते. ते आपण या ठिकाणी इकडे घेतलेत ना. हा, इथे घेतले. हा इकडे घेतले. आणि ह्यो लहान नंदी आहे. लहान नंदी. हा हा. आणि लिंग आहे पण पिंड नाही म्हणतात आणि विष्णू अवतार म्हणतात. अच्छा अच्छा. लिंग आहे पण पिंड नाही आहे. त्यामुळे हा विष्णू अवतार आहे. बरोबर. हे तुळशी कट्ट्यातलं हनुमंत आहे. हनुमंत तुळशी कट्ट्यातले. आणि घोड्यावर आलेल्या देवाच्या घोड्याच्या पादुका आहेत. हा हा आणि इथून 1600 किलोमीटर हा. इथून जगन्नाथ 1600 मंदिर आहे. किलोमीटर बरोबर. ओरिसा ओरिसा. जगन्नाथ मंदिर आहे. हो हो. मग तिथून एक दिवसात घोडा येऊ शकत नाही म्हणताना अहमदाबादला एवढं मोठं हॉल आहे. बर. तिथं वस्ती राहिलेलं ठिकाण आहे. बर. पादुका नाहीत, मूर्ती नाही, पण काय तिथे पादुका नाहीत आणि मूर्ती मूर्ती पण पण नाही. तिने सप्ताह करतात. अच्छा अच्छा अच्छा. आणि ते घेऊया. तुमच्या- इथं प्रसाद पण असतो का? हा सांगतो की ते ह्याच्यातून. रोज प्रसाद. हे लोले महाराज ज्ञानेश्वरांच्या पासून चालत आलेली मालिका. हे सद्गुरू लोले महाराज. ते आमच्या गावचे लष्करी गुरुजी. लष्करी गुरुजी. हा आता मोठे महाराज आहेत. त्यांचं बरं. प्रवचन असतंय दर पौर्णिमेला. हा हा हा. आणि 7 ते 8 भजन, 8 ते 9 प्रवचन आणि 200-250 लोकांचा प्रसाद असतो. बर बर. ज्ञानेश्वरांच्या पासून चालत आलेली मालिका हिथंच एक फाटा एवढाच शिल्लक आहे. अच्छा बाकी अच्छा. कुठं चांगलं आहे. नाही. आळंदीत पण नाही. तुम्ही किती वर्षापासून मंदिराची सेवा आमच्या करता? वाडवडिलापासून करतो. वाटवडला म्हणजे लहानपणापासून आम्ही आहे पण आमच्या वडिलांच्या पासून करत आले. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद.